जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर इयत्ता पहिली विषय मराठी वर्ग शिक्षक श्री संदेश कदम मुख्याध्यापिका श्रीमती ब्लांची रॉड्रिग्स वाचन पाठ 2 तर मुलांनो आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वाचन पाठ 2 या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. या पाठातील 2 गोलांमध्ये असणाऱ्या शब्दांचे आपण वाचन करून घेणार आहोत. या गोलातील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करू आणि प्रत्येक वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम द्यायचा आहे. चला तर मग मुलांनो आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करूया. गोलातले शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर. या पहिल्या गोलामध्ये पाहूया कोणते शब्द आहेत. सरबत, चेतन, ताई, कमल, पाऊस, घरी, लता, घर, काम, चहा. आणि आता दुसऱ्या गोलामध्ये कोणते शब्द आहेत ते पाहू. कर, घे, चल, पी, पहा, आले, आला, उचल, आली, बघ. आता मुलांनो या दोन्ही गोलातले शब्द घेऊन आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करूया. पहा बरं, पहिल्या गोलातील शब्द आणि दुसऱ्या गोलातील शब्द या दोन्ही गोलातील शब्द घेऊन मी पहिलं वाक्य तयार काय करतो पहा. ताई घरी आली, लता घरी चल, ताई सरबत घे, लता सूप उचल. मुलांनो अशा प्रकारे आपण हे वाक्य तयार केले. पण प्रत्येक वाक्याशेवटी आपण कोणतं चिन्ह दिलं? पूर्णविराम चिन्ह दिलं. आता अजून आपण काही वाक्य तयार करू. कमल घरी चल, लता चहा घे, ताई पाऊस पहा, चेतन काम कर. पहा मुलांनो या चारही वाक्यामध्ये आपण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. हे जे टिंब आहे याला पूर्णविराम असे म्हणतात. तर मुलांनो आज आपण वाचन पाठ या पाठातील गोलातील शब्दांचे वाचन करून घेतले. या गोलातील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केली आणि प्रत्येक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिले. मुलांनो अशाच प्रकारची वाक्ये तुम्ही तयार करा, ती तुमच्या वहीत लिहा, त्याचे वाचन करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मुलांनो.